सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि गुड इव्हनिंग. बाकी ऑलमोस्ट आता सगळी शिफ्टिंग केली आहे, म्हणजे सगळं ठेवून झालं आहे आणि थोडंफार बाकी आहे. सो तुम्हाला दाखवते की काय काय ठेवलं आहे आणि बाकी मम्मी सगळं अरेंज करते आहे. मम्मी ॲक्च्युली मंदिरात जाऊन आली, जायच्या आधी तिने बऱ्याच गोष्टी ठेवल्या आणि मी पण थोडंफार ठेवलं. आता अजून मम्मी आता आली आहे, सो ती करेल, तर ते सुद्धा तुम्हाला दाखवीन. बाकी तुम्हाला मी दाखवते की कसं सगळं मम्मीने अरेंज करून ठेवलं. अजून करते आहे ती, पण आता बऱ्यापैकी ठेवलं आहे. सो तुम्हाला दाखवते. सो आजचा व्लॉग माझा नक्की बघा. हे बघा, हे पूर्ण भरलेलं होतं, पूर्ण पॅक होतं, पण आता ते खाली झालं आहे ऑलमोस्ट. आणि हे थोडाफार खाऊ इथे राहिलं आहे. बाकी सगळं आत गेलं आहे. आपलं डब्बे बिब्बे सगळं होतं ते सगळं आत गेलं आहे. आणि आजच्या दिवसात सगळं ठेवून घेतलं आम्ही. आता ते थोडंफारच राहिलं फोटो वगैरे लावायचे, सो ते लावून घेऊ. आणि हे वरचं सामान आहे, सो हे एवढंच राहिलं. आता ते रात्रीपर्यंत सगळं वरती जाईल, तर तुम्हाला मी दाखवीनच. तर आता आज माझा उपवास आहे, सो मी डाळ भात आणि मम्मीने ही भाजी बनवली आहे, मिक्स कडधान्याची भाजी आहे ती. आणि मी आता डाळ भात बनवते आणि मग नंतर उरलेली कामं आहेत, सो ती करू आम्ही. सो तीसुद्धा तुम्हाला मी दाखवीन. कसं मावशीला माझी मावशी अभिजितच त्या मावशीला आणि माई मावशीला पण तो हे गाईज आम्ही आत्ताच मठात जाऊन आलो आणि मला निघताना दाखवता नाही आलं, कारण घाईघाईमध्ये निघालेलो. तर खूप छान वाटलं, छान दर्शन झालं स्वामी समर्थ महाराजांचं आणि छान वाटलं, कारण की आज श्रावणाचा पहिलाच दिवस आहे आणि गुरूंचं दर्शनचं खूप छान वाटलं. बाकी आता परत कामाला सुरुवात करतो. सगळं ठेवायचं सामान अजून बाकी आहे, सो ते ठेवून घेतो आणि मग मी तुम्हाला परत भेटे. आणि आता चेंज पण करते पटकन. सो आता मी चेंज करून घेते पटकन. गाईज हॉल अख्खा खाली झाला आहे, सगळं सामान लावून झालं आहे आणि खिडकीवर आहे ते सामान सगळं वेगळं आहे.
ते नको असलेलं सामान आहे सगळं. बाकी जे पण होतं सामान बाहेर ते सगळं आवरून ठेवलं आहे सगळं. आणि हॉल खाली झालेला आहे. हा किचन बघा, सगळं जागेवर गेलं आहे. अजून अरेंजमेंट करेल मम्मी, बऱ्याच गोष्टी राहिल्यात. ह्या हांडे कळशी मी उद्या घासणार आहे. आणि ह्या बाटल्या राहिल्यात. आणि ह्या बाटल्या हे सगळे काचेची भांडी राहिलेत, ते सगळं मी उद्या करेन. बाकी जेवढं पण होतं ते अरेंज करून ठेवलं. अजून बऱ्याच गोष्टी ठेवायच्या आहेत, तर ते हळूहळू ठेवणार. छोट्या छोट्या गोष्टी त्या शेवटपर्यंत राहतातच. पण बाकी जेवढं पण मोठं सगळं होतं ते सगळं आवरलं आहे आणि सगळं आपापल्या जागी ठेवून दिलं आहे. आणि हे आहे मंदिर, जे की काल मी साफ केलं होतं. आणि हे सगळं करेपर्यंत आम्हाला आता वाजलेत रात्रीचे 2 वाजून गेलेत. आणि हे बघा रात्र झाली, 2 वाजून गेलेत. आणि आता आम्ही झोपायला चाललो आहे. अजून ह्या बाटल्या मला घासायच्या आहेत आणि ठेवायचं आहे. बाकी हे इथे सगळं सामान आपल्या जागी केलं आहे. बाकी हांडा कळशीला जागा करायची आहे. अजून तशा छोट्या छोट्या गोष्टी अजून करायच्या आहेत, ते मम्मी हळूहळू करेल. तर आजची साफसफाई अशी होती. तर गाईज आजची साफसफाई अशी होती आणि खूप टाईम गेला आमचा सगळं करेपर्यंत. कारण की वरच्या गोष्टी साफ नाही केल्या होत्या, त्या तशाच ठेवलेल्या, जे की वरती सामान होतं ते. सो ते साफ केलं. मग त्याच्या पिशव्या चेंज करण्यापासून, मग ते सगळं चेंज करण्यापासून, त्यातल्या काही गोष्टी काढल्या वापरायला वगैरे. सो त्या सगळ्याला इतका टाईम गेला ना की आम्हाला वाजले 2 वाजून गेलेत. आणि अजून माझी बरीच कामं बाकी आहेत. प्लस माझं सगळं स्वतःचं आवरून झाल्यावर मला व्हिडिओ एडिट करायचे, ते करेपर्यंत मला 4 आणि 5 वाजतील. मग मी झोपणार, परत सकाळी लवकर उठायचं आहे. तर सध्या असंच चालू आहे आणि मला अजिबात कशालाच टाईम भेटत नाही आहे. तर आज सगळं व्यवस्थित लावून झालं आहे. आता माझी थोडीफार अशी कामं राहिली आहेत, ती मी उद्या कंप्लीट करून टाकीन. म्हणजे लगेच बेडरूम करायला, कारण की लवकर आवरलं तर लवकर डेकोरेशनलासुद्धा सुरुवात करायला मला भेटेल. बाकी आजचा माझा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि आजच्यासाठी एवढंच. उद्या परत भेटूया नवीन व्लॉग सकट. सो आजच्यासाठी बाय बाय आणि गुड नाईट.